लोकांच्या गाड्या आहेत, त्यामुळे तर इथं सर्रास घुसाघुशी चालू आहे ना. टॉयलेटमध्ये यांनी बॅटऱ्या ठेवतात, डिझेल ठेवतात. इथं कॅन्टीन बनवलं होतं, कॅन्टीनमध्ये पत्त्यांचे क्लब चालतात. असं एकदम चुकीचं चालू आहे. ते एकदम चुकीच्या पद्धतीने मॅनेजमेंट आहे. पुणे शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या गप्पा केल्या जातात, पण त्याच पुणे शहरामध्ये एखादा व्यक्ती गेल्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये यावं लागतं. मात्र तिथे आल्यानंतर कशी दुरवस्था आहे हे दाखवण्याचा आजचा हा व्हिडिओ आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी मीच बातमी केली होती कोथरूडमध्ये एका स्मशानभूमीमध्ये जेव्हा माणसाला शेवटचा निरोप देण्यासाठी काही लोक आले होते आणि असंच पावसाळी वातावरण त्यावेळी होतं. त्यावेळी अक्षरशः भिजत लोकांना त्या ठिकाणी उभं राहावं लागलं होतं, कारण पूर्णतः स्मशानभूमी ही तिचं छप्पर हे गळत होतं. एकीकडे ही बातमी लोकमतच्या माध्यमातून दाखवल्यानंतर तत्काळ तिची डागडुजी करण्यात आली किंवा नवीन पत्रे बसवण्यात आले, पण तरीसुद्धा हा विषय तिथे थांबलेला नाही आहे. आता सध्या मी आहे ती पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये. ही पुणे शहरातली सगळ्यात मोठी स्मशानभूमी आहे आणि या स्मशानभूमीची काय अवस्था आहे या दृश्यांच्या माध्यमातून दिसेल तुम्हाला. कसा अनागोंदी कारभार या ठिकाणी सुरू आहे हे दाखवण्याचा खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न आहे. वैकुंठ स्मशानभूमीमध्ये येणाऱ्या लोकांसाठी पार्किंगची व्यवस्था म्हणून हा इतका मोठा जो परिसर आहे हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, पण या ठिकाणी एकही माणूस आपली गाडी पार्क करू शकत नाही अशी अवस्था इथल्या वैकुंठ स्मशानभूमीतल्या या पार्किंगची झाली. याचं कारण म्हणजे या ठिकाणी या कचऱ्याच्या गाड्या तुम्हाला दिसत असतील. अनधिकृतपणे मागील अनेक वर्षांपासून या गाड्या अशाच पद्धतीने इथे पार्किंग केल्या जातात आणि ज्याचा कुठलाही खरं तर परवानगी महापालिकेची या ठिकाणी नाही आहे. मात्र तरीसुद्धा हे कोणाच्या काय म्हणूया आपण, कोणामुळे हे सगळं अशा पद्धतीनं पार्किंग केलं जातं, याला जबाबदार कोण आहे किंवा यांचा आका नेमका कोण आहे हे सगळं शोधून काढण्याची आता वेळ आलेली आहे. मुळात हा मुद्दा ज्यांनी उपस्थित केलेला आहे ते ठाकरे गटाचे अनंत घरत माझ्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलूया. सर, नेमकी इथली वस्तुस्थिती काय आहे? तुम्ही महापालिकेमध्ये सुद्धा RTI द्वारे काही चौकशी केलेली आहे. खरं कारण काय आहे? इतक्या मोठ्या संख्येनं कचऱ्याच्या गाड्या या ठिकाणी येतात. काही कचरा छोट्या गाड्यांमधनं मोठ्या गाड्यांमध्ये डंप केला जातोय. हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे. पुणेकरांच्या माहितीनंतरही, म्हणजे एखादा पुणेकर वारल्यानंतरही त्याला ह्या कचऱ्याचा वास घ्यावा लागतो, हा प्रकार इथं दिसतोय. पुणेकरांच्या हक्काची ही वैकुंठ स्मशानभूमी आहे आणि ही खूप मोठी आहे. इथे ह्या पार्किंगचा वापर इथे 10वा 13वे रोज असतात, माहिती असतात आणि खूप जास्तीत जास्त पुण्यातल्या माहिती ह्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये होतात. असं असताना इथे लोकांना पार्किंगची व्यवस्था जी केलेली ह्या जागेमध्ये इथे अनधिकृतपणे पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छ कचऱ्याच्या गाड्या लागलेल्या आहेत. आता ह्यामध्ये काही गाड्या महानगरपालिकेच्या आहेत, तर ह्यातल्या जास्तीत जास्त गाड्या हे ठेकेदारांच्या आहेत. आता आम्ही माहिती अधिकाऱ्यामध्ये माहिती घेतली होती. ह्यानुसार ह्या ज्या गाड्या असतात, ही एखाद्या ठेकेदाराने गाडी लावली तर त्या गाडीचं पूर्ण मेंटेनन्स पासून, त्या ड्रायव्हर किन्नर पासून ते त्या गाडीचं पार्किंगपर्यंत सगळी मॅनेजमेंट ही त्यांनी करायची असते. असा करारनामा आहे. असं असताना महानगरपालिकेच्या हक्काची ही जी जागा आहे पुणेकरांची, या जागेमध्ये हे इथं गाड्या आणून लावतात. नुसतं गाड्या आणून लावत नाहीत, तर गाड्या आणून लावल्यानंतर इथं अस्तव्यस्त सगळा कारभार चालू आहे. कचरा तिथे समोर तुम्ही बघितला आता मोठ्या प्रमाणात डंप केलेला आहे. इथं सगळं सांडपाणी या कचऱ्याचं जे असतं निवळतं ते इथं सांडलंय. त्यामुळे इथे खाली एक महादेवाचं मंदिर आहे, वैकुंठेश्वर म्हणून, जे गेले 50-60 वर्षापासून आहे. पुण्यामध्ये जो पूर आलता तेव्हापासूनचं जे मंदिर आहे, ह्या मंदिरावर सगळे, इथे मला बोलायला वाईट वाटतं पण तरी सांगतो, सॅनिटरी पॅड, चिकन, मटन असे सगळे अघटित पदार्थ सगळे तिथं पडतात. हा संवेदनशील मुद्दा आहे. खरं तर या ठिकाणी एक मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या इथे, म्हणजे थोडं खोलवर भागामध्ये आहे, परंतु इथला सगळा कचरा असू देत किंवा सांडपाणी असू दे, हे सगळं त्या मंदिराच्या आवारातच जाऊन पडतंय. आणि त्यामुळे एकीकडे आता सध्या पालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे आणि भाजप आपल्याला माहिती आहे हिंदुत्ववादी म्हणून भाजपकडून कायमच भूमिका घेतली जाते, परंतु तशा पद्धतीनं काही पावलं उचलली जात नाहीयेत. खरंच हिंदूंच्या भावना त्याची काळजी घेतली जात नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? नक्कीच नाही, कारण आम्ही स्वतः सेवा करतो तिथं आणि मी स्वतः सेवा बघतो ना, तर तिथं म्हणजे एवढं म्हणजे पावित्र राखलं जात नाही. जरी इथं भाजपची सत्ता, हिंदूंचं सरकार आहे, म्हणजे केंद्रापासून तर दिल्लीपर्यंत सगळं त्यांचंच आहे. मग तुम्ही एक म्हणता की आम्ही हिंदू म्हणतो, मग तुम्ही हिंदूंच्याच मंदिरावरती जे हे प्रकार चालले आहेत, तर आज आम्ही निवेदन दिलं, काय दिलं, अधिकारी येऊन गेले. अधिकारी आल्यानंतर अधिकारी असे फिरले की परत त्या गाड्या चालू झाल्या. तर ह्याच्यावरती कारवाई व्हावं
आणि एवढंच आमचं म्हणणं आहे. नक्कीच या ठिकाणी तुम्ही जर या दृश्यांच्या माध्यमातून थोडं बघितलं असेल तर अक्षरशः श्वास रोखून धरावा लागतोय, इतकी दुर्गंधी या संपूर्ण परिसरामध्ये आहेत. आणि या सगळ्या ज्या गाड्या आहेत या अनधिकृतपणे या ठिकाणी पार्क केलेल्या आहेत. आणि जसं अनंत घरत यांनी उल्लेख केला होता की या ठिकाणी ठेकेदारांच्या ज्या गाड्या आहेत, खरं तर ठेकेदारांना त्याच्या गाड्या कुठे पार्क करणं हा त्याचा प्रश्न आहे. मात्र तरी सुद्धा त्याला कोणाचं नेमकं अभय आहे की अशा पद्धतीने राजरोसपणे हे गाड्या पार्किंग केल्या जात आहेत किंवा त्याची या ठिकाणी या परिसराची काळजी घेतली जात नाहीये. त्यामुळे याला नेमकं आरोप तुमचा नेमका कुणावर आहे? याच्यावर अभय म्हणजे इथले सत्ताधारी, इथले नगरसेवक यांचंच अभय आहे ना. यांच्यात ठेकेदारांच्या गाड्या आहेत, यांच्यात लोकांच्या गाड्या आहेत. त्यामुळे तर इथं सर्रास घुसाघुशी चालू आहे ना. पुणेकरांच्या हक्काच्या जागेमध्ये घुसाघुशी चालू आहे. इथे टॉयलेट होतं, त्या टॉयलेटमध्ये यांनी बॅटऱ्या ठेवतात, डिझेल ठेवतात. इथे एक हे बनवलं होतं, काय म्हणतात त्याला, कॅन्टीन बनवलं होतं. कॅन्टीन मध्ये पत्त्यांचे क्लब चालतात. असं एकदम चुकीचं चालू आहे. वैकुंठ स्मशानभूमीमध्ये एकदम चुकीच्या पद्धतीने मॅनेजमेंट आहे. आणि उपायुक्तांना आम्ही तक्रार दिल्यानंतर ते आले, त्यांनी कारवाई केली, बघितलं, सेकंड डे परत आहे तसंच झालेलं आहे. नक्कीच या ठिकाणी आता लवकरात लवकर या संपूर्ण गोष्टीवर कारवाई होणं गरजेचं आहे. या गाड्या हटवल्या जाऊन मूळतः ज्या उद्देशासाठी ही जागा देण्यात आली आहे, अर्थात तो पार्किंगचा उद्देश आहे, ती पार्किंगची जागा या ठिकाणी येणाऱ्या लोकांना मिळावी हा एकमेव उद्देश खरं तर आहे. आता पुणे महापालिका प्रशासन यावर नेमकी काय भूमिका घेत आहे, या व्हिडिओची दखल अर्थात महापालिकेला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेकडनं नेमकं काय यापुढे कारवाई केली जाते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.